दादरमधील हनुमान मंदिर पाडण्याच्या रेल्वेच्या नोटिसीवरून उद्धव ठाकरे आक्रमक। भाजपने हिंदुत्व सोडलं का? मंदिर वाचवू शकत नसाल तर भाजपचं हिंदुत्व काय कामाचं? ठाकरेंचा सवाल। शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावर रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। पक्ष विखुरलेला राहू नये, एकत्र ताकद वाढते, सुनंदा पवार यांचं वक्तव्य। मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबरला होण्याची शक्यता। शिंदेंचे 9 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती, तर राष्ट्रवादीकडून 16 मंत्री शपथ घेणार अशीही मिटकरींचा दावा। मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीमध्ये पत्र। विधानसभेमधील पराभवानंतर नाना पटोले यांचा मोठा निर्णय। निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, दूध का दूध पाणी का पाणी होईल। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून लोकसभेत प्रियांका गांधी आक्रमक। तर मतदान कशावर करायचं हा निर्णय जनतेला घेऊ द्या, अमोल कोल्हेंची मागणी। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं निलंबन। विरोधकांनी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर कारवाई। पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला जामीन मंजूर। चेंगराचेंगरीमध्ये महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांकडून झाली होती अटक। बुद्धिबळाचा जगज्जेता डी गुकेशवर कौतुकांचा वर्षाव। पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुकेशसोबत साधला फोनवरून संवाद।